होय होय सर. हो सप्रेम जय भीम. जय भीम. सर्वप्रथम मी कोरोना महामारीमुळे जे लोक आपल्यातले अतिशय दुर्दैवी दुःखद निधन झाले ज्या लोकांचं, त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली प्रथम अर्पण करतो. आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी महामानव भगवान गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवांना मी प्रथम वंदन करतो. आज आपण वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याला आपण मला संधी बोलायची दिलेली आहे. तर तालुका संघाचे जे पदाधिकारी आहेत ग्रामीण आणि शहरी, त्यापैकी मला वाटतं अध्यक्ष कुठे दिसत नाही, अध्यक्ष होते आता मगाशी. तर अध्यक्ष माननीय अध्यक्ष यादव सर, यशवंत यादव सर, या मंडळाचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर देवेंद्र जाधव साहेब, उपाध्यक्ष माझे मित्र सुनील हेतकर साहेब, त्याचबरोबर बाळकृष्ण जाधव, बरीचशी मंडळी दिसते. काही लोकांचे चेहरे मला अजून स्पष्ट दिसत नाहीयेत. असो, तर मित्रांनो, या सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो, आभार मानतो, कारण या व्यासपीठावर मला बोलण्याची प्रथम संधी मिळते आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो, आपणा सर्वांना बुद्ध जयंतीच्या सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे ऑनलाईन भाषण करण्याची ही माझी पहिलीच वेळ असल्यामुळे काही चुका होण्याची शक्यता आहे. आणि मला वाटतं की बोलण्याच्या सुद्धा अनेक वर्षानंतर मी बोलायला सुरुवात केली. म्हणजे तसं व्यासपीठावर बोलण्याची मला थोडीफार सवय आहे, पण सातत्य नसल्यामुळे बोलण्याची आज 4-5 वर्षांनी संधी आलेली आहे. त्यामुळे काही बाबतीत थोडेसे बोलताना काही चुका होण्याची शक्यता आहे. तर आपण सर्वांनी मला समजून घ्याल अशी मी आशा बाळगतो. खरं म्हणजे आजच्या बुद्ध जयंतीच्या दिनानिमित्ताचं औचित्य साधून आपल्या तालुका संघाने जे हा माझा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाला सुरुवात आता मी करतो. खरं म्हणजे मित्रांनो, जगामध्ये 2 प्रभावी विचारसरण्या आहेत आणि या दोन विचारसरण्यामध्ये जगाचं विभाजन झालेलं आहे. एक आध्यात्मिक किंवा एक आध्यात्मिकवादी विचारसरणी आहे आणि एक आदिभौतिक विचारसरणी, अशा 2 जगावर प्रभाव गाजवणाऱ्या मूलभूत अशा विचारसरण्या आहेत. त्यापैकी आध्यात्मिक विचारसरणी ही सर्वसाधारण धार्मिक विचारसरणीमध्ये मोडते. दैव, ईश्वर म्हणजे सर्वसाधारण धर्म आणि त्याचबरोबर बाकीचे संप्रदाय त्याच्यामध्ये येतात, जे दैववादी आहेत, आध्यात्मिकवादी आहेत, जे ईश्वर मानतात किंवा अन्य काही ईश्वराच्या अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांचा विचार असतो. परंतु दुसरी जी विचारसरणी आहे ती आदिभौतिक. ही आदिभौतिक विचारसरणी म्हणजेच जडवादी विचारसरणी. आणि या आदिभौतिक जडवादी विचारसरणीमध्ये भगवान बुद्धाचा विचार हा त्यामध्ये कुठेतरी मध्ये येतो. ते आध्यात्मिकही नाही आहेत, आध्यात्मिकवादी सुद्धा नाही आहेत आणि विशेषतः ते जडवादी सुद्धा नाही आहेत, असं बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये बाबासाहेबांनी याच्याबद्दल स्पष्टीकरण केलेलं आहे. परंतु वास्तविक पाहता ही विचारसरणी जी आहे, बुद्धाकडे जी आलेली विचारसरणी आहे, जी मध्यम मार्गीय जी विचारसरणी आहे, ती खरी म्हणजे चारवाद जडवाद फार प्राचीन काळापासून आलेली आहेत. आणि त्याचे कपिल हे त्याचे तत्वज्ञानाचे कपिल हा एक महाभारतातला एक वेगळा विचारसरणीचा माणूस होऊन गेला, ब्राह्मणी व्यवस्थेतला. आणि हा कपिल मुनी आहे, हा विचारसरणीचा कपिल जो आहे तत्ववेत्ता आहे, तो वेगळा आहे. आणि बुद्धाची तत्वज्ञानाची जी विचाराची बैठक जी आहे ही कपिल मुनी यांच्या विचारसरणीशी ते आधारित आहे. तर त्यामुळे जडवादाशी त्यांचा थोडा बहुत संबंध आहे. तर विश्वाची निर्मिती आहे याबद्दल ते कुठल्याही प्रकारची ईश्वरवादी निर्मिती न करता हे जग हे शांत आहे आणि त्या जग हे स्वतंत्र आहे आणि ते कुणीही निर्माण केलं नाही, अशी ती विचारसरणी जडवादी आहे. आणि भौतिक जग आपण जे पाहतो त्या जगामध्ये जीवाची आणि विश्वाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे ते लोक आध्यात्मिकवादी नाहीत, दैववादी नाहीत आणि म्हणून बुद्धाचा कुठेतरी जडवादाशी संबंध येतो. हा झाला तात्विक विचारसरणी. ही एकूण विचारसरणी 2 विभागामध्ये जगाची जी विभागणी झालेली आहे त्याच्यामध्ये या 2 विचारसरण्या तुमच्या लक्षात याव्यात म्हणून तुम्हाला सांगतो.
आपल्याला बुद्धाच्या धर्माकडे आता जाण्याचा पूर्वी या दोन विचारसरणीचा विचार केल्यानंतर आपल्याला बाबासाहेबांच्या धर्मांतराकडे आपल्याला जावं लागेल. बाबासाहेबांच्या धर्मांतराकडे विचार करताना बौद्ध धर्माकडे ते का गेले, यापूर्वी बाबासाहेबांवर बौद्ध धर्माचा प्रभाव केव्हापासून आहे, तर बाबासाहेबांवर बौद्ध धर्माचा जो प्रभाव आहे तो प्रभाव ते ज्यावेळी SSC पास झाले त्यावेळी केळकर गुरुजींनी त्यांना जे पुस्तक दिलंय बुद्धाचं चरित्र म्हणून, तेव्हा त्यांनी ते बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाचं चरित्र वाचल्यानंतर त्यांच्या मनावर प्रचंड बुद्धाच्या विचाराचा प्रभाव पडला आणि त्यानंतर ते प्रभावित झाले आणि त्यातून बुद्धाकडे त्यांचा विचाराकडे कल वळलेला आहे. आणि बाबासाहेबांना बुद्धाची समतेचा जो विचार आहे, स्वातंत्र्याचा आणि बंधुभावाचा जो विचार आहे, तो बाबासाहेबांना अपील करून गेला, प्रभावित करून गेला आणि बाबासाहेबांच्या मनावर बुद्धाचा प्रभाव अगदी लहान वयातच त्यापासून त्यांच्या मनावर तो बिंबला गेला आहे. पण कालांतराने बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी विश्व विद्यापीठामध्ये जगातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी शिक्षण ज्ञानासाठी जी ज्ञान साधना केलेली आहे, ज्ञानासाठी जी तपस्या केलेली आहे, ही तपस्या केल्यानंतर त्यानंतर त्यांचा जो प्रवास आहे तो सामाजिक परिवर्तनाचा, सामाजिक बदलाचा, आपल्या दलित शोषित बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांचे मूलभूत अधिकार, जे अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार आहेत, जे निसर्गदत्त अधिकार आहेत ते त्यांना प्राप्त करून देण्याकडे आहे. ती जाती व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, ब्राह्मणी समाज व्यवस्था आहे, या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी पुकारलेलं ते बंड आहे. आणि या बंडामध्ये अस्पृश्यांना जे मूलभूत अधिकारापासून ज्या व्यवस्थेने नाकारलं होतं, त्याला दूर लोटलेलं होतं, इतकंच नव्हे तर त्यांचा स्पर्श सुद्धा अमंगल मानण्यात आला होता. अशा विचारसरणीमध्ये या महापुरुषाचं संपूर्ण आयुष्य अक्षरशः एक महाविचारवंत, ज्याने विश्वाच्या भारतीय समाजाच्या उत्थानाचा आणखी वेगळा मार्ग निर्माण केला असता, परंतु सगळं आयुष्य ही घाण उपसण्यातच या महापुरुषाचं आयुष्य फुकट गेलं असं म्हणायला हरकत नाही. अनेक महाविचारवंतांनी या पद्धतीनेच मांडणी केली आहे बाबासाहेबांची. जर या देशामध्ये जाती व्यवस्था नसते, वर्ण व्यवस्था नसते, अस्पृश्यता नसते, विषमता नसते, तर या जगात, या देशाचं चित्र आज वेगळं झालं असतं, वेगळं बदललं असतं. आणि म्हणून हा धर्म बाबासाहेबांनी या व्यवस्थेचा परिवर्तनामध्ये त्यांचं बरंचसं आयुष्य, मनुष्याला, माणसाला माणुसकी प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचं बरेचसं आयुष्य त्याच्यामध्ये व्यर्थ गेलेलं आहे. परंतु ह्या दोन महापुरुषांचं एक ज्ञानाची साधना करण्यामधलं जे साम्य आहे ते माझ्या लक्षात, म्हणजे साम्य ज्यांचा विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्या जगातल्या महान विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने ज्ञान संपादन केलं, प्रचंड ज्ञानाची साधना केली आणि खूप त्यांनी दूरवर जाऊन ते ज्ञान संपादन केलं. भगवान बुद्धाच्या काळात सुद्धा त्याने गृहत्याग केल्यानंतर अनेक ऋषी मुनी त्या विचारसरण्या होत्या, सांख्य तत्वज्ञान बऱ्याचशा विचारसरण्या होत्या त्यावेळी. त्याचा अगदी बाबासाहेबांप्रमाणे बुद्धाने सुद्धा त्या काळी तौलनिक अभ्यास केलेला आहे, प्रचंड अभ्यास केलेला आहे, विचार केलेला आहे बाबासाहेब बुद्धाने. आणि या दोन महापुरुषांमध्ये कुठेतरी मला साम्य आढळतं आणि ते साम्य असं की ज्ञानाची प्रचंड साधना, या साधनेमुळेच त्यांना मानव जातीचं आणि समाजाचं परिवर्तन करणं शक्य झालं, किंबहुना माणसाला आणि समाजाला आणि मानव जातीला त्याला मार्गदर्शन करता आलं. इतकी प्रचंड ज्ञान साधना त्या महापुरुषाने घेतलेल्या परिश्रमातून, ज्ञान साधनेचा, ज्ञानासाठी त्यांनी घेतलेला परिश्रम आणि अफार कष्टातून त्यांनी ते मानव जातीचं जीवन बदलण्यासाठी, त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी, हे बदलण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला तो या ज्ञान साधनेमुळे. आणि म्हणून या दोन महापुरुषांमध्ये कमालीचं साम्य आहे आणि दोन महापुरुषांनी बाबासाहेबांनी तर अक्षरशः त्यांना गुरुच मांडलेला आहे, त्यामुळे हा प्रश्नच येत नाही. त्यानंतर जो बाबासाहेबांचा 27वा महाडचा सत्याग्रह आहे, त्या सगळ्या मानवी अधिकारांसाठी तो सगळा लढा आहे, त्याची मी काय चर्चा करत नाही, करू तो सगळ्यांना परिचितच आहे. पण 1935 साली बाबासाहेबांनी येवले मुक्कामी जो धर्मांतराचा जो घोषणा केली आहे, ती धर्मांतराची घोषणा आहे, ती मात्र थोडासा उल्लेख करावा लागेल. कारण बाबासाहेबांच्या संकल्पनेतला जो बौद्ध धर्म आहे त्या पहिला जो टप्पा आहे तो 1935 साली नाशिकच्या येवले मुक्कामी त्यांनी केलेली धर्मांतराची पहिली घोषणा आहे. या धर्मांतराचा जी घोषणा करण्यापाठीमागे इथली सामाजिक व्यवस्थेचा आणि हिंदू व्यवस्थेचा, खरं म्हणजे हिंदू समाज व्यवस्थेतून या अन्यायकारक, जुलमी आणि अतिशय विषमतावादी व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा तो एक मार्ग आहे. कारण त्याने हिंदू समाज व्यवस्थेला सुधारण्याचा, धर्म सुधारण्याचे अनेक बाबासाहेबांनी प्रयत्न केले, पण ते फारसे फलद्रूप झालेले नाही, त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. इथली कर्मठ जातीवादी व्यवस्था
ढीम खायला हरकत नाही इतकी गेंड्याच्या कातडीची व्यवस्था होती आणि ती बदलायला तयार होत नाहीये. आणि इथल्या माणसाला माणूस म्हणून जगायला ती अजूनही समर्थ होत नाही, अजूनही तयार होत नाही. याच्या निषेधार्थ त्याने बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केलेली आहे, की त्यातून एक प्रयोग म्हणून त्याने एक खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय, की हिंदू समाज या परिणामातून तरी तो सावध होतो काय, जागरूक होतो काय, तो जबाबदारीने आपली जबाबदारी ओळखून पुढे आपल्या समाजाला अन्यायपीडित समाजाला न्याय देतो काय, त्यांना आपल्या सामावून घेतो काय, यासाठी बाबासाहेबांनी वास्तविक प्रयत्न केले. करण्याचा तो प्रयत्न होता, परंतु तोही प्रयत्न बाबासाहेबांचा फेल गेला. खरं म्हणजे या धर्मांतराचं वैशिष्ट्य होतं की स्वाभिमान आणि प्रतिष्ठा, आत्मसन्मान, दलितांना जो नाकारण्यात आलेला होता आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची जी लढाई होती, त्या लढाईचा तो एक मध्यम अतिशय महत्वाचा टप्पा होता. आणि हा फक्त अस्पृश्यातील महार जमातीसाठीच त्याने घेतलेली एक सभा होती आणि एक साधारणतः अंदाज घेण्याचा तो बाबासाहेबांचा प्रयत्न होता की याला सर्वसाधारण रूढी परंपरेत जे गुंतलेला जो समाज आहे तो याला किती प्रतिसाद देतो, हा एक बाबासाहेबांचा प्रयत्न होता की त्याच्यामध्ये किती लोकांचा प्रतिसाद मिळतो ते. आणि म्हणून विशिष्ट अस्पृश्यामधल्या फक्त महार जातीलाच त्यांनी या बैठकीमध्ये याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि ती चर्चा घडून आणली. आणि मग ती घोषणा केली की बाबा हिंदू समाजामध्ये धर्मामध्ये मी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, की त्यामध्ये त्याने केलेली घोषणा ही जगप्रसिद्ध घोषणा आहे. आणि त्यानंतर जो धर्मांतराचा जो प्रवास आहे तो प्रवास पुढे चालू झालेला आहे. आता वास्तविक पाहता आत्मसन्मान, सामाजिक प्रतिष्ठा, न्याय आणि खरं म्हणजे इज्जतीसाठी म्हणजे मी मनुष्य आहे आणि मला सन्मानानं जगता आलं पाहिजे, ही त्या पाठीमागची प्रेरणा होती. आणि बाबासाहेबांनी हे प्रेरणेतून दलितांमध्ये आत्मतेज जागृत केलं, त्यांच्यामधला जो स्वाभिमान जागृत केला. आणि त्या स्वाभिमानासाठी आपण आता कुठल्याही धर्मावर अवलंबून राहता आपण आता हिंदू धर्मावर अवलंबून राहता आपल्याला एक वेळ आलेली आहे की जिथे आपल्याला स्वाभिमान मिळेल, जिथे आपल्याला माणूस म्हणून सन्मानाने वागवलं जाईल, अशा धर्मात कुठल्या तरी आपण प्रवेश करावा, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. या भूमिकेला अनुसरून बाबासाहेबांनी ही भूमिका जेव्हा जाहीर झाली तर अनेक धर्मातले अगदी मुल्ला मौलवी हिंदू सगळे बाकीचे लोक सुद्धा, ख्रिश्चन असेल किंवा शीख असतील, या सर्वांनी त्याची दखल घेतली आणि बाबासाहेबांना तुम्ही आमच्या धर्मात या, आम्ही तुम्हाला सन्मानाने वागणूक देतो, तुम्ही हिंदू धर्म सोडला तर आम्ही तुमचं स्वागत करू, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. पण त्यानंतर अनेक धर्माचा बाबासाहेबांनी सगळ्यांच्या अपेक्षा त्यांनी सगळ्यांची मुलाखत घेतल्या, भेट्यागाठी घेतल्या. काही बाबतीत त्यांनी धर्माची चाचपणी सुद्धा केली. बरेच काय धर्म आहेत ते कसे आहेत, त्यांची समतेबद्दल भूमिका काय, मानवतेबद्दल भूमिका काय, विषमतावादी भूमिका काय, अशा प्रकारच्या भूमिका त्यांच्याबद्दल त्यांनी विचारात घेऊन या धर्मांतराचा त्यांनी चर्चा पुढे चालवली. परंतु कालांतराने त्यानंतर तो प्रश्न अनेक राजकीय मूलभूत अधिकार जे दलितांना प्राप्त करून घ्यायचे होते ते इंग्रजांच्या काळातच त्यांना प्राप्त करून घेणे आवश्यक होते. मध्यंतराची काळामध्ये त्याने आपल्या दलित समाजाला जे राजकीय अधिकार पाहिजे प्राप्त करून घ्यायचे होते तो सगळा पिरियड आहे, तो काळ आहे आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांचे लक्ष त्यामध्ये गेलेले आहे. पुढे ही चर्चा बाबासाहेबांचा बौद्ध धर्मावरची जी पकड आहे, बाबासाहेबांच्या मनामध्ये जो बौद्ध धर्म रुजला आहे तो पुढे आणखी महत्वाचा आहे. पी नरसू हे मद्रास मधले परंतु बंगालमधले भौतिक शास्त्राचे प्रोफेसर होते आणि हे भौतिक शास्त्राचे प्रोफेसर आहे. त्यांनी बुद्धाचं चरित्र लिहिलंय आणि ते बुद्धाचे चरित्र बाबासाहेबांचे 1942 साली वाचनात आलं आणि बाबासाहेब इतके प्रभावित झाले की त्यांना वाटलं की बुद्धा इतका या जगामध्ये शहाणा, विज्ञानवादी आणि समाजवादी विचारसरणीचा माणूस या जगात कुठलाही धर्म नाही आहे, हे पी नरसूंच्या पुस्तकात बुद्धाच्या चरित्रातून त्यांच्या लक्षात आलं. आणि मग बाबासाहेब बौद्ध धर्माकडे अतिशय विचारपूर्वक त्या धर्माकडे ते वळलेले. तर पी नरसूंचा जो बुद्ध धर्माची जी मांडणी आहे ती संपूर्ण वैज्ञानिक तत्वज्ञानावर, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेली आहे, संपूर्ण भौतिकवादी आहे, विज्ञानवादी अशी विचारसरणी आहे. आणि बाबासाहेबांच्या मनावरती पक्कड घेतलेली आहे. कारण बाबासाहेब हे जगातले सर्वात मोठ्या सगळ्या ज्ञानशाखांचा प्रचंड अभ्यास केलेले व्यक्ती असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आध्यात्मिक दैववादी विचारसरणीचा प्रभाव नव्हता. परंतु आधुनिक विचारसरणीला जवळ असलेला विचार कोणता असेल तर तो बौद्ध धर्म. ही बाबासाहेबांना भूमिका त्यांच्या म्हणजे बौद्ध धर्म हे लक्षात आलं की विज्ञान धर्म तर हवाच, पण तो आधुनिक विज्ञान युगाशी जवळचा असलेला पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि त्याला अनुलक्षून
पी नरसू यांचं हे बौद्ध धर्माचं बुद्धाचं चरित्र त्यांना मार्गदर्शक ठरलं आणि नंतरच्या काळामध्ये त्यांचा विचार करण्याची थिंकिंगच बदलून गेली. ते म्हणाले की यापुढचा जो प्रयत्न आहे तो बौद्ध धर्माकडे त्यांचा कल वाढू लागला आणि हळूहळू ते बौद्ध धर्माकडे बौद्ध धर्माच्या विचाराने ते जाऊ लागले. परंतु मधल्या काळामध्ये गंमत अशी आहे की त्याच वेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. 15 ऑगस्ट 1947 शिवाय तारखा वगैरे मी काय देत नाही, याची सतत वाच्यता झालेली आहे, त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करणार नाही. श्रोत्याने एक लक्षात घेतलं पाहिजे की काही मी संदर्भ फारसे देणार नाही, कारण हे संदर्भ परत परत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वेळ बराचसा जाऊ शकतो. म्हणून तर या स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांवर घटना, राज्यघटना, या देशाचे संविधान लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आणि त्यानंतर त्या संविधानामध्ये पूर्णपणे त्यांनी झोकून दिलं आणि अतिशय परिश्रमपूर्वक भारताची संविधान त्यांनी निर्माण केलं, ज्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय. पण हे तत्व ही बाबासाहेबांनी या बौद्ध धर्माची जी मूलभूत तत्व आहेत, मानवतावादी तत्व आहेत, जी मूल्य, लोकशाहीला आधारभूत अशी मूल्य आहेत, ही मूल्य गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानात सापडतात, हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून त्यांच्यावर इतका प्रभाव झाला होता त्या पुस्तकाचा आणि नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचं प्रचंड वाचन केलं. इतर धर्मांच्या बाबतीत ते बाबासाहेबांनी ठरवलं की इतर सगळे धर्म हे एक तर आध्यात्मिकवादी, दैववादी, नशीब, कर्मकांड, पूजा, प्रार्थना याच अडकलेले धर्म आहेत. त्यामुळे मानव जातीचं हे काय कल्याण आजपर्यंत कुठलाही धर्म करू शकले नाही आणि यापुढे ते माणसासारखे वागवतील का त्यांना सन्मानाने जगायला देतील असं कुठलं, आणि यांच्यामध्ये हा संघर्ष चालू राहिलेला आहे. जाती धर्मातला हा संघर्ष संपुष्टात येणार नाही, ही बाबासाहेबांची अगदी प्रामाणिक भूमिका होती. त्यामुळे कुठलाही प्रचलित धर्म बाबासाहेबांना मुळीच आवडला नाही आणि त्याकडे जाण्याचा त्यांचा मुळीच विचार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या काळामध्ये जेवढं बुद्धाच्या तत्वज्ञानातलं जे मौलिक आहे, मूलभूत आहे आणि मानवतावादी आहे आणि विशेषतः संविधान जे लोकशाही मूल्यांना आधारभूत आहे, असं सगळं बाबासाहेबांनी बौद्ध धर्मातून स्वीकारलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची आपल्या भारतीय संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय ही तत्व बुद्धाच्याकडून स्वीकारलेले. बाबासाहेबांनी प्रामाणिकपणे मान्य केलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की मी फ्रेंच राज्यकर्त्यातून घेतलेलं आहे. 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी प्रस्थापित केलेली ही व्यवस्थेमध्ये प्रस्थापित केलेली ही आधुनिक आणि चिरंतन अशी मूल्य आहेत. समाज जोपर्यंत या जगामध्ये मानव समाज आहे तोपर्यंत या मूल्याशिवाय त्याला जगताच येणार नाही, ही भूमिका बाबासाहेबांची होती आणि त्याप्रमाणे त्यांनी बौद्ध धर्मच हेच अंतिम धर्मांतराचं त्यांनी निवडलं आणि त्यांनी फिक्स केलं, नक्की केलं. आणि त्यामध्ये संविधानामध्ये आज जी मूलभूत तत्व आहेत, मानवतावादी सूत्र आहे की संपूर्ण समाजाला कवटाळून असं त्यांच्या कल्याणाचा जो विचार आहे तो संपूर्ण संविधानामध्ये जो आलाय तो बुद्धाच्या तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास केला. हा जरी अस्पृश्यांना किंवा मागासवर्गीयांना आत्मसन्मान देताना सुद्धा भारतीयांचं भवितव्य हे त्यांच्या डोळ्यासमोर होतं. आता ते अस्पृश्यांपुरता विचार करत नाहीये, हे लक्षात घ्या. 1935चं धर्मांतर हे फक्त अस्पृश्य आणि मागासवर्गीयांसाठीच होतं. हिंदू धर्माच्या चौकटीतून बाहेर पडण्याचा तो प्रयत्न होता. परंतु ज्यावेळी बौद्ध धर्माचं तत्वज्ञानाचा ज्याने बाबासाहेबांनी तौलनिक आणि गाढा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मला जो भारत घडवायचा आहे, मला हे देश जो बनवायचा आहे तो वर्ण व्यवस्थे विरुद्ध नव्हे तर जातीविहीन समाज निर्माण करायचा असेल तर बौद्ध धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण कुठलेही प्रचलित धर्म घेतले तर ते सांप्रदायिक आहेत, आपापल्या ईश्वरवादी आहेत, दैववादी आहेत आणि आजच्या युगाला हे धर्म समाजाला किंवा मानवी जीवनाला पुढे घेऊन जाणारे नाहीत, तर त्यांची कोंडी करणार आहेत, त्यांचे शोषण करणार आहेत, त्यांची पिळवणूक करणार आहेत. असे धर्म मानव जातीचं आणि कुठल्याही मानव समूहाचं ते उन्नती करू शकत नाहीत, प्रगती करू शकत नाहीत. आणि म्हणून जर मला या समाजाचं, या भारतीय समाजाला जर खरोखरच समतेच्या तत्वावर, समतेच्या पायावर उभं जर करायचं असेल तर कुठलाही धर्म त्यासाठी आधारभूत नव्हता. तो आणि मग त्याने विचार केला की भारतीय लोकशाही जर मजबूत करायची असेल, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या देशामध्ये रुजवायची असेल, कारण ही
जातीपातीत विभागलेला समाज हा एकसंघ होऊ शकत नाही, एकत्र येऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिण्यापाठी एकच भूमिका आहे की सर्व जाती जमातीचे बौद्ध लोक हे पूर्वाश्रमीचे बौद्ध धर्मी आहेत. ही बाबासाहेबांना भूमिका घ्यावी लागली आणि संपूर्ण समाज जातीहीन आणि वर्णहीन अशा मानव समाजाचा एक समूह त्यांना निर्माण करायचा होता. आणि त्यासाठी बौद्ध धर्माची जी भूमिका आहे ती बाबासाहेबांनी समजून घेतली आणि त्यांनी बौद्ध धर्माला वेगळं या देशामध्ये क्रांतिकारक पाऊल उचलण्याचं काम केलं धर्मांतराच्या माध्यमातून. आणि या धर्मांतराच्या माध्यमातून बाबासाहेबांनी पण धर्मांतराची एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे नुसतं पाऊल नव्हतं बाबासाहेबांना, हे पाऊल उचलायचं नव्हतं. प्रत्यक्ष मी हयात असतानाच ही पाऊल मूर्तमेढ रोवली पाहिजे. कारण भावी क्रांतीमध्ये भावी समाजाच्या या देशामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणायचं असेल तर बौद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे. याही त्यांचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी या धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न केले आणि तो संपूर्ण भारतीय समाज कसा बौद्ध धर्म होईल याचे त्यांनी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. म्हणजे बाबासाहेबांचा बौद्ध धर्म म्हणजे युरोपमध्ये 16व्या 19 मला वाटतं 15व्या शतकामध्ये रेनेसांची एक चळवळ सुरू झाली होती. ग्रीकांनी जे तत्वज्ञान इसवीसनापूर्वी मांडून ठेवलं होतं त्या तत्वज्ञानाचा त्याचं पुनर्जीवन करून युरोपमध्ये ते तत्वज्ञानाचं पुनर्जीवन, खरं म्हणजे अरबांनी ते तत्वज्ञान आपल्याकडे जतन करून ठेवलं होतं. ते तत्वज्ञान फ्रान्सने म्हणजे युरोपने आपल्यास आत्मसात केलं आणि त्यातून नव्या प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. या प्रबोधनाच्या चळवळीमुळे तिथल्या पूर्ण रूढी परंपरेचा विच्छेद निर्माण झाले. लोक धर्मचिकित्सा करायला लागले, देव ईश्वर आत्मा परमेश्वर याबद्दल चिकित्सा करायला लागले. त्यातून त्यांच्या स्वतंत्र बुद्धीला चालना मिळाली, प्रेरणा मिळाली आणि तिथं नवीन प्रबोधनाच्या युगामुळे माणसं त्याच्यामध्ये संशोधन निर्माण झालं, विज्ञान आलं, तत्वज्ञान आलं, राज्यक्रांत्या झाल्या, औद्योगिक क्रांत्या घडल्या. या सगळ्या क्रांत्यांच्या पार्श्वभूमीमध्ये युरोपमध्ये झालेली सांस्कृतिक क्रांती महत्वाची होती. 1935 साली सुद्धा बाबासाहेबांनी जातपात सोडत कुठलीही राज्यक्रांती किंवा कुठलाही समाज प्रगती पथावर जायचं असेल तर त्यासाठी सांस्कृतिक क्रांती होणं गरजेचं आहे असं बाबासाहेबांनी नमूद करून ठेवलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की चंद्रगुप्त मौर्याच्या आधी बुद्धाची क्रांती झालेली आहे. ती बुद्धाची क्रांती अशोकापर्यंत चाललेली आहे. त्यानंतर इथल्या वेगवेगळ्या देशामध्ये झालेल्या क्रांत्या आहेत. शिवाजी महाराजांचं राज्य इथे येण्यापूर्वी इथे साधू संतांनी वैचारिक क्रांती घडवून आणलेली आहे धार्मिक पातळीवर. या सगळ्या क्रांतीचा पार्श्वभूमी बाबासाहेबांनी त्याच्यावर मांडलेली असल्यामुळे बाबासाहेबांच्या पुढे एक समाज होते की ही लोकशाही आणि हा भारतीय समाज जर एकसंघ बनवायचा असेल, त्यांच्यामध्ये बौद्धिक आणि वैचारिक प्रगती करायची असेल तर इथे प्रबोधन होण्याची गरज आहे. आणि हे प्रबोधन निपक्षपाती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बौद्ध धर्म, हाच एकमेव त्याला पर्याय होता. आणि बाबासाहेबांनी त्या अर्थाने बौद्ध धर्माला त्याने स्वीकार केलेला आहे. ही आपली भूमिका आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारण या भूमिकेपासून आपण फार दूर चाललेलो आहोत आणि बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा गौरव करण्यामध्ये आपला वेळ सगळा फुकट घालवलेला आहे. कारण खरं म्हणजे सगळा समाज बघा ना, बाबासाहेबांचं बुद्ध आणि त्याचं धम्म हे चरित्र आपण जरी वाचलं त्या चरित्रामध्ये बाबासाहेबांनी सर्व समाजांना एकत्रित कसं संघटित होते. कारण बौद्ध धर्मामध्ये येणारा माणूस हा माणूसच असणार, कारण त्याच्या तो या धर्मात प्रवेश केल्याबरोबर त्याची जात धर्म भाषा प्रांत हे सगळं विलय पाहून जाणार. एखाद्या महासागरात एखाद्या पाण्याचा थेंब एखादी नदी मिक्स झाली का ती गंगा आहे, जमुना आहे, यमुना आहे हे सगळे अंतर विसरून जाते आणि तो प्रवाहामध्ये एक सामील होतो. तसा भारत हा अखंड माणसाचा समूह बनला पाहिजे आणि तो अखंड झाला पाहिजे. आणि म्हणून ही समतेचं स्वातंत्र्याचं आणि माणुसकीचं तत्वज्ञान असलेला धर्म बाबासाहेबांना हा होता. आणि म्हणून ती क्रांती धम्मक्रांती सांस्कृतिक क्रांती असं मला वाटतं अनेक विचारवंतांनी तीच भूमिका घेतलेली आहे आणि ती अतिशय मौलिक आहे. या विचाराकडे आज समाज आणि जग जर चाललं ना तर भारताचं भविष्य बदलणार आहे. कारण या विचारातून आपण पूजा कर्मकांडातच अडकलेलो. बुद्धाचा धर्म स्वीकारानंतर आम्ही दुसरं काय केलं, पूजापाठ आणि कर्मकांड. मी म्हणतो की ती कर्मकांड पूजापाठ ठीक आहे, काय कालांतराने बाबासाहेबांनी काही काळासाठी ते दिलं होतं, परंतु त्यातच अडकून पडलो तर हजारो वर्ष जो धर्म बाकीच्या धर्मामध्ये जो समाज मानून त्याच्यामध्ये जो गुंतून पडलाय तर तो दुसरा आपल्या मूलभूत जीवनाचा विचार करू शकत नाही.
आणि म्हणून म्हणतो की बाबासाहेबांनी सर्वात मोठं जर धर्मांतराने जर पहिली काय क्रांती केली असेल तर ती वैचारिक क्रांती. तर तुम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, ते बौद्ध धर्मात आल्यानंतर तुम्हाला प्राप्त होतं. कारण कुठल्याही धर्मामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वैचारिक स्वातंत्र्य नाही. धर्म म्हणेल आणि धर्मग्रंथ म्हणतील आणि करण्याचं स्वातंत्र्य, तुम्हाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, तुमच्या भूमिका तुमच्या विचार करण्याची स्वातंत्र्य आहे आणि नकारण्याचं स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला बुद्ध धर्म देतो. एवढी वैचारिक प्रगल्भता इतर अन्य कोणत्या आणि म्हणून बाबासाहेबांचा बौद्ध धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि नव्या समाज व्यवस्थेच्या बदलाचा आहे, नव्या समाजाच्या पुनर्रचनेचा विचार आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण त्या बौद्ध धर्माकडे बघण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर युरोपमधल्या क्रांतीनंतर बाबासाहेबांनी आपण सांगितलं की हा प्रबोधनाचा विचार आणि प्रबोधन इथे झालेलं नाहीये. आज 70 वर्ष धर्मांतर होऊन सुद्धा आपल्या प्रकारे पद्धतीने आपण प्रबोधनाला सुरुवात केली नाही. त्यामुळे अन्य जाती जमाती या धर्माच्याच वळचणीला राहून आपलं आयुष्य बर्बाद करतायत. बहुजन जो पीडित आहे, दलित आहे, श्रमजीवी कष्टकरी आहे, अनेक हजार जातीमध्ये जो विभागलेला आहे, तो समाजाला आम्ही एकत्रित करू शकलो नाही. त्यांना माणूस म्हणून त्यांना प्रतिमा देऊ शकलो नाही, प्रतिष्ठा देऊ शकलो नाही, किंवा त्यांचं मन वळू शकलो नाही. हा आपला पराभव आहे आणि म्हणून या गोष्टीने आपण विचार करायला सुरुवात केली पाहिजे. बाबासाहेबांचा बौद्ध धर्म आणखी काही गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण तुम्हाला मला सांगावंसं वाटतात. मला वाटतं की त्या गोष्टीकडे आपण आता खरा बौद्ध धर्म आहे, जो बुद्धाचा जो विचार आहे, म्हणजे बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्ध धर्म, ही संकल्पना समजून घेताना एक लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांचा धर्म इतपतच मर्यादित नाही आहे. त्याला समाजवादी ध्येयाचं प्रेरणा आहे, समाजवादी ध्येयाकडे जाण्याचा प्रेरणा आहे आणि म्हणून समाजवादी ध्येयाकडे जाताना तो केवळ आध्यात्मिक विचार करणारा बौद्ध नाही आहे. बाबासाहेबांनी सांगितलंय, बाबासाहेबांनी एका परिचय म्हणजे बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये त्याने सांगितलं की बुद्धाने विपश्यना सांगितली, करुणा सांगितली, मैत्री सांगितली, प्रेम सांगितलं, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण सामाजिक संदेश काय दिलाय का त्याने? बाबासाहेब म्हणतात की बुद्धाने सामाजिक संदेश दिलाय, बंधुत्वाचा, न्यायाचा आणि समानतेचा, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव याचा संदेश आपल्याला दिलाय आणि या संदेशाच्या आधारावर आपल्याला समाज व्यवस्था बदलावी लागेल, तयार करावी लागेल, निर्माण करावे लागेल. या दिशेने आपल्याला कुठल्या योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतील, हे बाबासाहेबांचं अधोरेखित केलेलं वाक्य. बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला, तो केवळ बुद्ध धर्म म्हणून त्याने स्वीकारला हे लक्षात घ्या आपण. तर अनेक लोकांची गफलत ही झालेली आहे की बाबासाहेबांचा बौद्ध धर्म म्हणजे परंपरेने चालत आलेला बौद्ध धर्म. मित्रांनो, ही फसगत आहे आपली. बाबासाहेबांचा बौद्ध धर्म तुम्ही मुळापासून पद्धतशीरपणे वाचलात, बाबासाहेबांच्या प्रस्तावने, बाबासाहेबांनी आपल्या बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या प्रस्तावनेतच त्याने स्पष्ट केलेलं आहे की माझा बुद्ध आणि त्याचा धम्म जर समजून घ्यायचा असेल तर माझी आणखी 2 पुस्तकं महत्वाची आहेत, ती तुम्ही समजून घ्या. तरच तुम्हाला बुद्ध माझा समजेल आणि माझं ध्येय काय ते समजेल. माझ्या संकल्पनेतला जो बौद्ध धर्म आहे तो अशा प्रकारचा बौद्ध धर्म नाही, तो पूजा, प्रार्थना, कर्मकांड याच्यामध्ये रमणारा, त्याच्यामध्ये अडकून पडणारा बौद्ध धर्म नाही. तो क्रांतिकारक विचार आहे, तो परिवर्तनाचा विचार आहे, बदलाचा विचार आहे आणि म्हणून तो विचार समजून घेताना बाबासाहेबांनी पारंपरिक बौद्ध धर्म नाकारलेला आहे, हे लक्षात घ्या. आज आपल्याला कुठलाही बौद्ध भिक्षू दिसला का आम्ही त्याच्या पुढे लोटांगण घेतो, पण त्या बौद्ध भिक्षूच्या विचारसरणीमध्ये कोणते विचार आहेत हे आपण कधीच विचारात गेलो. तर बुद्धामध्ये जवळजवळ 18 पंथ आहेत आणि या 18 पंथापैकी कुठला बौद्ध भिक्षू कुठल्या पंथाचा आहे हे आपल्याला अजूनही माहिती नाहीये. आणि जो बाबासाहेबांच्या पंथाचा म्हणजे बाबासाहेबांनी आंबेडकरपणित जो बौद्ध आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे बुद्ध धर्माची जी मांडणी केली आहे ती पूर्ण वेगळी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ती वेगळी म्हणून आपल्या दलाई लामा सुद्धा आपला धर्मगुरू वाटतो, श्रीलंकेचा सुद्धा धर्मगुरू भिक्षू आपल्याला गुरु वाटतो आणि ब्रह्मदेशातला सुद्धा बौद्ध भिक्षू आपला गुरु वाटतो. मित्रांनो, त्यांच्याबद्दल धर्मबंधू म्हणून आदर बाळगायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. त्यांच्याबद्दल आपण प्रेम. सर थोडासा कॅमेरा. तर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारताना, बौद्ध धर्माचा विचार करताना त्याने पारंपरिक बौद्ध धर्म नाकारला, हे मित्रांनो आपण विसरता कामा नये. कारण अनेक संप्रदाय आहेत, बाबासाहेबांनी सांगितलं की हे संप्रदायाशी मला काय संबंध नाही आणि त्याचा मी विचार करत नाहीये. तर त्यानं जो प्रस्थापित करायचा जो धर्म आहे तो पारंपरिक अर्थाने बौद्ध धर्म त्यांना नकोच होता आणि त्यांनी संपूर्णपणे तो बौद्ध धर्म नाकारलेला आहे. त्याने बौद्ध धर्माबद्दल, हे बौद्ध धर्माचं त्यांनी नाकारला आणि त्याच्याबद्दल अनेक राष्ट्रांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे. तर त्याच्यामध्ये बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी त्या धर्मामध्ये बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये जे काय फेरबदल केलेले आहेत
त्याने बदल केलेला आहे आणि आधुनिक बुद्धीच्या तर्काच्या कसोटीला लावून त्याची विचारसरणी बुद्धाची मूळ विचारसरणी जी आहे ओरिजिनल विचार आहे तो मांडण्याचा बाबासाहेबांनी याच्यामध्ये प्रयत्न केलाय. तो फार मोलाचा आणि महत्वाचा आहे मित्रांनो. आणि तो आधुनिक युगाला आधुनिक मानव समाजालाच नव्हे तर जगाला आज जग बुद्धाकडे वळत आहे. पण ते जग बुद्धाकडे वळताना जर बाबासाहेबांच्या विचारसरणीतून जग वळलं तर मात्र जगामध्ये जी क्रांती आणि बदल घडून येईल तो मानव जातीच्या अखंड शांतीचा आणि त्यांच्या प्रबोधनाचा नव्हे तर त्यांच्या एकूण जीवनमानात बदल घडवणारा आणि क्रांतिकारक बदल घडवणारा येईल. शांततापूर्ण सहअस्तित्व याचा तो खरा म्हणजे या जगामध्ये एक चांगली व्यवस्था निर्माण करू शकेल. परंतु बौद्ध धर्म आम्हा बौद्धांना समजला नसेल तर जग बदलण्याचा आणि जगामध्ये बौद्ध धर्म जाण्याचा प्रश्नच येत नाही मित्रांनो. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की बौद्ध धर्म वेगवेगळे पंथ बाबासाहेबांनी पूर्णपणे नाकारले आणि त्यांचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धाने बाबासाहेबांनी खरं म्हणजे पहिला जो बदल केला ती बुद्धाची जी दुःख ही संकल्पना काय आहे. पारंपरिक अर्थाने बौद्ध धर्मामध्ये जी मांडली जाणारी जी दुःखाची संकल्पना आहे तीच बाबासाहेबांनी पहिली तर नाकारलेली आहे. नकार दिलाय स्पष्टपणे. ती माझ्या तर्क बुद्धीला अजिबात पटत नाही. कुठल्याही मनुष्याला ज्याला विचार करता येतो त्या माणसाला अजिबात पटणार नाही. भगवान बुद्धाने 29 वर्षाचा असताना त्याने गृहत्याग केलेला आहे आणि या गृहत्याग करताना त्याने पारंपरिक बौद्ध धर्मामध्ये सांगितलं गेलं आहे बुद्धाचं जे गृहत्यागाचा जो त्यांनी अर्थ लावलेला आहे आणि त्या दुःखाचं कारण आहे त्याच्यात सांगितलं आहे की बुद्धाने एक म्हातारा पाहिला, एक वृद्ध आपले एक मृत्यू मरण पावलेला माणूस पाहिला, एक आजारी माणूस पाहिला आणि त्याला असं वाटलं की तो खिन्न झाला. अरे हेच काय जीवनाचं सार्थक आहे, हेच काय जीवनाचं संचित असेल. तर बाबासाहेब म्हणतात की जर हे जीवन असं असेल आणि दुःखच हे असेल तर मग सगळं संपलं. आणि कुठल्याही माणसाला साधारण लहान मुलाला सुद्धा या सगळ्या गोष्टी तो बघू शकतो. समाजामध्ये म्हातारी माणसं पाहतो, समाजामध्ये आजारी माणसं पाहतो, समाजामध्ये वृद्ध आपली मरताना मेलेली माणसं पाहतो. आणि बुद्धाने 29 वर्ष काहीच पाहिलं नसेल. म्हणून बुद्धाचा पहिला विचार जो आहे दुःख मुक्तीचा तोच त्याने नाकार दिलेला आहे. आणि बुद्धाने सांगितलंय, बाबासाहेब म्हणतात की ही विचारसरणी अत्यंत खोटी आहे आणि तिला कुठल्या प्रकारचा तार्किक आधार नाहीये. हा केवढा मोठा क्रांतिकारक विचार होता बाबासाहेबांचा. धर्मांतराची भूमिका आपण समजून घेताना मित्रांनो हे लक्षात घ्या. मग काय सांगितलं बुद्धाने, बाबासाहेबांनी बुद्धाच्या संकल्पनेतली बौद्ध धर्म त्याने कसा मांडला. तो म्हणाला की चुकीच आहे. बाबासाहेब म्हणतात की बुद्धाला म्हातारे वगैरे मृत माणूस किंवा आजारी माणूस दिसलेले नाही, हा हे सगळं भ्रम आहे. खरं म्हणजे या जगामध्ये शोषण आहे, पिळवणूक आहे. मार्क्सवादाच्या भाषेत बाबासाहेबांनी शब्द केलाय की पिळवणूक आहे आणि इथे बुद्ध म्हणतात की इथे दुःख आहे. आणि बाबासाहेबांनी बुद्धाचा आणि मार्क्सचा त्यांनी तुलना केलेली आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो की तुलना का केली जाते, कारण आजचं आधुनिक जग आहे हे शोषणाचं वर नाकारलेलं आहे. तुमच्यातल्या ज्या समस्या आहेत, दुःखाची जी कारण आहेत ती भौतिक आहेत. जशी मानसिक आहे तशी भौतिक सुद्धा आहेत. कारण भौतिक परिस्थितीचा प्रतिबिंब आपल्या विचारावर पडतो आणि त्यामुळे आपण दुःखी होतो. दैन्य, दारिद्र्य, उपासमार, बेकारी, बेरोजगारी हे सगळे प्रश्न माणसाला जर सतावित असतील तर त्याचं मानसिक संतुलन बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि मग अशी माणसं कुठल्या तरी धर्माच्या कुठल्या तरी अध्यात्माच्या मार्गाने वळतात आणि आपल्या मनाचं खोटं समाधान करून घेतात. आणि म्हणून म्हणतो की ही व्यवस्था जर बदलली आणि ज्या कारणामुळे या परिस्थितीकडे लोक जातात ती परिस्थिती आपण बदलवली आणि समाजामध्ये जी शोषण व्यवस्था आहे ती जर कायमची मिटवली तर समाजामध्ये स्थैर्य निर्माण होईल. जग दुःखाकडे जाणार जे आहे ते दुःखमुक्ती होईल अशी बाबासाहेबांची भूमिका आहे. बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांनी संपूर्ण ग्रंथ जो त्यांनी एक प्रबंध लिहिलेला आहे, छोटी पुस्तिका आहे, पण त्या निबंधामध्ये बाबासाहेबांनी मार्क्सची तुलना बुद्धाशी केलेली आहे. आणि बाबासाहेब सरळ म्हणतात. तुम्ही कदाचित म्हणाल की हा मार्क्स मध्ये काय सांगतोय, पण बाबासाहेबांनी सांगितलं की माझी 2 पुस्तकं तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला माझा बुद्ध धर्म समजणार नाही आणि कुठलाच माझा विचारही तुम्हाला समजणार नाही. तुम्ही फक्त एक पाईक व्हाल आणि तुम्ही त्याच्यातच अडकून पडाल. पण जर तुम्हाला समाजामध्ये क्रांती आणि बदल घडवून आणायचं असेल, समाजामधलं हे दुःख परिवर्तन बदलायचं असेल तर माझी 2 पुस्तकं वाचा आणि समाज व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करा. ह्या बाकीच्या गोष्टी करत बसू नका. हे बाबासाहेब. आता बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये त्याने तर मांडलंय, पण बुद्ध आणि मार्क्स मध्ये सरळ सांगितलंय की जो धर्म मार्क्सला उत्तर देऊ शकेल तोच या जगामध्ये टिकेल. आता याचा अर्थ काय,
तर मार्क्सवादी विचारसरणी ही पूर्ण सायंटिफिक विचारसरणी, विज्ञानवादी विचारसरणी, आणि ही विज्ञानवादी विचारसरणी ही माणसाला डोळस आणि शाणी बनवते, आणि ती विचारसरणीचा ते पाईक आहे. खरं म्हणजे समाज व्यवस्था ही निर्माण कशी झाली, हे प्रश्न कुठून निर्माण होतात? ते ईश्वरी की दैवी की नशिबाने निर्माण होतात का नाही? डोळसपणे या जगाकडे बघायला शिकवतात. आणि म्हणून मार्क्सवादी विचारसरणी, भौतिकवादी विचारसरणी असली तरी तुमच्या दुःखाची कारण त्याच्यामध्ये आहेत, हे बाबासाहेबांनी मांडलंय. फक्त त्यांनी एक सांगितलंय की मार्क्सवाद्याचा जो समाजवाद्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग रक्तलांछित आहे, आणि म्हणून मला तो मार्ग मान्य नाही, हे मार्क्स तत्वज्ञान मला मान्य, असं बाबासाहेब बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये सांगितलं. आपल्या याने बुद्ध आणि कार्ल मार्क्स त्याच्यामध्ये सांगितलं. आणि बुद्धाचा या समाज व्यवस्थेला नैतिक मूल्यांचा आधार नसते, नैतिक मूल्य नसतील तर तो समाज टिकू शकत नाही, तो समाज माणूस म्हणून घडू शकत नाही. तर नैतिकतेचा अध्यापात झाला असेल, भ्रष्टाचार आहे, व्यभिचार आहे, खोटं बोलणं आहे, ही जर समाज व्यवस्थेमध्ये असेल आणि लोक ढोंगीपणाने वागत असतील तर ते कुणालाही न्याय देऊ शकत नाही, एकमेकाला फसवत राहतील, आणि या फसवणुकीमध्ये काही हाती लागणार आहे कुणाच्या, हे दुःख, दैन्य, दारिद्र्य, बेकारी ती कायम राहणार आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतो की नैतिक मूल्य, बाबासाहेब म्हणतात की नैतिक मूल्यावर समाजाची प्रस्थापना केली तरच हा समाज टिकू शकेल, तरच हा समाज पुढे जाऊ शकेल, तरच तो प्रगती करू शकेल. आणि त्यासाठी मार्क्सवादाची तात्विक भूमिका बरोबर आहे, परंतु त्याने क्रांतीचा जो मार्ग सांगितलाय तो हिंसेचा मार्ग आहे. आणि बाबासाहेबांचं, बुद्धाचं आणि मार्क्सचं हे मतभेद आहे, हे मतभेद या क्रांतीच्या संदर्भात आहे, त्यांच्या तपशिलाचा आहे, आणि तो तपशील वेगळा आहे, त्याच्याबद्दल मी जात नाही. पण एवढं सांगतो की आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धाचा या दुःखमुक्तीचा जो विचार आहे तो विचार आपण जर विचारात घेतला तर आपल्याला आधुनिक विज्ञानाच्या पायावर आधारलेलाच बौद्ध धर्म स्वीकारावा लागेल, आणि त्या पद्धतीने त्याने तो धर्म आपल्याला स्वीकारलेला आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून बुद्धाने ईश्वर नाकारला, मार्क्सने ईश्वर नाकारला, बुद्धाने आत्मा नाकारला, मार्क्सने आत्मा नाकारला, बुद्धाने पुनर्जन्म नाकारला, मार्क्सने पुनर्जन्म. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचं आणि मार्क्सचं जवळचं नातं आहे. तर बाबासाहेब म्हणतात की विज्ञानिष्ठ समाजाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. आता ही जर भीती, बाबासाहेबांनी सूचना, धोका या सगळ्या दिलेल्या असताना सुद्धा आपण विज्ञान निष्ठतेच्या बाजूला फार दूर गेलो जात चाललो. रूढी, परंपरा, धर्म आणि देव धर्मांच्या पुन्हा वळणीला आपण चाललो, आणि विज्ञान निष्ठा आपण सोडून दिलेल्या बौद्ध धर्म आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं असताना सुद्धा. तरी आपण या सगळ्या गांभीर्याने गोष्टी घेतल्या पाहिजे. बुद्धाने जो परिग्रह त्याग केलाय, बुद्धाने खरं म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो, आणि ती फार महत्वाची आहे की भिक्षू संघाबद्दल बाबासाहेबांची भूमिका फार वेगळी आहे. बाबासाहेब म्हणतात की भिक्षू, माझा भिक्षू हा पूर्ण पुरुष नाही, पूर्ण मानव नाही, पूर्ण पुरुष नाही, तो अपूर्ण आहे आणि तो दोषी आहे, त्याच्यामध्ये प्रचंड चुका होऊ शकतात, आणि तो माणूस आहे. त्यांचा बौद्ध म्हणून त्याने जे स्वीकारलेलं आहे परिपूर्ण माणूस नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी त्याचा काही उपयोग आहे, म्हणजे तो नालायक आहे, असं बाबासाहेबांचं पूर्ण म्हणणं आहे. खरा प्रश्न आहे या तर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे, आणि भिक्षू म्हणजे पूर्ण माणूस नाही, आणि असा अर्थ असेल तर बौद्ध धर्मातल्या प्रचार त्याचा काही उपयोग नाही. जे अनेक बौद्ध भिक्षू, आम्ही बौद्ध भिक्षूवर टीका करत नाही, बाबासाहेबांची भूमिका हे लक्षात प्रत्येकाने घ्या. बौद्ध भिक्षूपुढे नतमस्तक होण्याची चांगली गोष्ट आहे. एखाद्या थोर पुरुषाशी एखादा चांगलं काम करतो त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला कुठल्या प्रकारची हरकत नाही, परंतु तो बाबासाहेबांच्या सिद्धांताप्रमाणे, बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे, तत्वाप्रमाणे तो खरोखरच काम करतो काय? तो नीतिमान आहे का? तो चारित्र्यवान? हे प्रश्न बाबासाहेब बुद्धाने सुद्धा स्वतःला प्रश्न विचारायला सांगितले आपल्या अनुयायांना. कोणी सांगतंय म्हणून तुम्ही मान्य करा. बौद्ध भिक्षूच्या नावाने कितीतरी ढोंगी माणसं आज समाजामध्ये फिरतायत आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात, आणि ते बौद्ध धर्माची बदनामी करतायत एक प्रकारची. कारण ते बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार न करता नुकसानच करतायत. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण बौद्धांनी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि खरं म्हणजे मध्यवर्ती अशी संघटना आपल्याकडे अस्तित्वात नसल्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ते बाबासाहेबांच्या संकल्पनेतली बौद्ध भिक्षूची ही कल्पना आहे. त्यांच्या दुःखमुक्तीचा सिद्धांत सुद्धा बाबासाहेबांच्या प्रभावाने मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आहे. म्हणजे बौद्ध बाबासाहेबांच्या संकल्पनेतले बौद्ध धर्म हा वेगळ्या प्रकारचा आहे, याची कल्पना मी माझ्या आकलनाप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यानंतर भारतीय जातीविहीन समाज आणि वर्णविहीन समाज निर्माण करणे, शोषणविरहित समाजाची स्थापना करणे हे बाबासाहेबांचे ध्येय होते. या ध्येयाला अनुसरून त्यांची बौद्ध धर्माकडे
वाटचाल झाली आणि त्यांनी दक्ष घेतली, हे तुम्ही लक्षात घेतलं. विषमता, शोषण, दैन्य, दारिद्र्य हे सुद्धा मूलभूत महत्वाचे घटक आहेत. बौद्ध माणूस हा इतर धार्मिक रीतिरिवाजांकडे, पूजा प्रार्थनेकडे, देवदेवळाकडे का जातो? कारण त्याचे प्रश्न हे भौतिक प्रश्न आहेत आणि ते न सुटल्यामुळे कुठल्या तरी चमत्काराने आपले प्रश्न सुटतील, कुठला तरी देव आपल्याला प्रसन्न होईल किंवा कुणाची तरी अनुकंपा होईल आणि आपले प्रश्न सुटतील. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे की ही समस्या गंभीर झालेली आहे. त्यांच्या समोरच्या समस्या इतक्या गंभीर आहेत आणि समाजामध्ये त्या सुटण्याचे कुठलेही मार्ग त्याला दिसत नाहीत. म्हणून तो खोट्या भ्रामक समजुतीच्या आहारी जातो, त्याला बळी पडतो. हे लक्षात घ्या मित्रांनो. अनेक लोक हे देवाधर्माकडे जाणाऱ्या लोकांना शिव्या शाप देतात. काही प्रमाणात त्यांचं चुकतं. आज कितीतरी सुशिक्षित बुद्धिजीवी वर्ग आहे, पण आपलं डोकं गहाण ठेवून मोठमोठ्या देवळांच्या रांगापुढे पायी चालत जातात, त्या शिर्डी विर्डे वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळांना भेटी देतात. हे खरं म्हणजे अतिशय बुद्धी गहाण ठेवणारी माणसं आहेत. ज्या व्यवस्थेने, ज्या धार्मिक मूढ कल्पनाने तुम्हाला मूर्ख बनवून वर्षानुवर्ष सडवलं, तीच गुलामीची प्रतीक तुम्ही डोक्यावर घेऊन नाचवता, त्यांच्याच पुढे तुम्ही शरण जाता आणि एवढा मोठा मुक्तीचा मार्ग, मुक्ती ही व्यक्तिगत मुक्ती नाही, ही सुद्धा आणखी लक्षात. तर बौद्ध धर्माचं तत्वज्ञान हे बुद्धिवादी आहे, विचार प्रवृत्त करणार आहे, तुम्हाला डोळस बनवणार आहे आणि तुम्हाला सत्याकडे, खऱ्या सत्याची ओळख करून देणार आहे. त्यापासून आणि तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेले जे घटक आहेत त्यांचं आकलन करून देणार, त्याच्याकडे तुम्ही पाठ फिरवून भ्रामक समजुतींच्या मागे लागता आणि मूढ लोकांच्या नादी लागता आणि कुठे देवळात, कुठे सिद्धिविनायक, कुठे ते धार्मिक स्थळांना भेटी देता, त्यांच्याकडे पूजा प्रार्थनेला जाता. अरे खरं म्हणजे त्याच प्रथेने तुमचा विश्वासघात केलेला आहे. तुम्हाला गुलाम, मानसिक गुलाम, आर्थिक गुलाम आणि सामाजिक गुलाम बनवलेला आहे. ही प्रतिका ही फेकून द्या. याने बाबासाहेबांनी सांगितलं, ह्या सगळ्या प्रथा पद्धती आहेत, ह्या तुमच्या सर्व गुलामगिरीला कारणीभूत आहेत आणि त्याच प्रथेमुळे तुम्ही आज मागे तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच वारसाकडे देता ना, तुम्ही नवं काय देता आणि ती पिढी, तुमची बायका मुलं, तीच पिढी पुढच्या पिढीला शिकवते. सांगा हा बुद्ध धर्माकडे हा समाज कसा जाणार? आणि म्हणून मित्रांनो, फार मोठी गंभीर समस्या आहेत आणि या समस्याकडे आज आपल्याकडे बघण्याची फार गांभीर्याने गरज आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतली बहुतेक मी तुमच्यापर्यंत आतापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून बौद्धांनी जातीविहीन वर्ग समाज निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आता गरज आहे. देशात वाढणारी विषमता, शोषण, गरिबी, बेकारी या भयानक समस्यांच्या मुठमाती दिल्याशिवाय हा समाज सुखी आणि संपन्नाने दुःखमुक्त होणार नाही, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय समाजाला एका प्रवाहात आणायचं असेल तर बौद्ध धर्माचा वेगळ्या अंगाने आपल्याला विचार करावा लागेल. जाती प्रथा मोडण्यासाठी बुद्ध धर्माच्या अनेक त्यांच्या धर्मामध्ये जे न्हावी आले, म्हणजे ज्या 12 बलुतेर जाती होत्या, त्या सगळ्या बौद्ध धर्म, प्राचीन काळी बौद्ध धर्म स्वीकारला होता. म्हणून मधला जो कालखंड आहे, बुद्धानंतरचा जो इसवी सन 4-5व्या शतकातला जो कालखंड आहे, हा सुवर्ण युग मानला जातो. इतिहासकाराने मान्य केलेला आहे. तर त्यावेळी जाती प्रथा नव्हती. नंतर मग मला वाटतं पुष्यमत्य सिंगानंतरची ब्राह्मणी संस्कृती, ब्राह्मणी धर्म ज्यावेळी स्थापना झाल्या नंतर हा बौद्ध धर्माचा राज झालाय, हे आपण लक्षात घेतलं पर्यंत. पण तोपर्यंत भारतीय समाज हा एक जिन्सी समाज होता. फक्त 4 वर्ण सोडले तर भारतीय समाज हा एक जिन्सी होता. त्याच्यामध्ये 18 पकड जाती नव्हत्या. आणि म्हणून या 18 पकड जातींचा आणि हजारो जातींचा जर विनाश करायचा असेल तर भारतातल्या सर्व जाती जमातींना या प्रवाहात आणण्याची गरज आहे. आणि तरच तो समाज जर एकत्र आला तरच तो मोठी एकजूट निर्माण करेल आणि त्याला प्रस्थापित व्यवस्था परिवर्तनाचा जो कार्यक्रम आहे तो नियोजनबद्ध पद्धतीने तो बदलू शकेल आणि समाजाला तो बदलवू शकेल. आणि बुद्धाच्या धर्मांच्या माध्यमातून हे शक्य आहे. आणि जर हा प्रयोग भारतात सक्सेस झाला असता तर जगातल्या अनेक राष्ट्रांनी त्याचं अनुकरण केलं असतं, स्वीकारलं असतं. आणि मित्रांनो, आपण करंटही दुर्दैवी इतके लोक आहोत की आम्ही कुठला बौद्ध धर्म आणि कुठल्या पूजा प्रार्थनेत रंगून गेलो आहोत. त्यांना या बाबासाहेबांच्या बौद्ध धर्माच्या खऱ्या मूलभूत परिवर्तनाचा विचार आहे त्याच्यापासून दूर चाललेलो. आणि म्हणून सुशिक्षित बुद्धिजीवी तरुणांनी आणि शाळा माणसांनी तरी आता बुद्ध धर्माकडे वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे. जय जयकारात आणि कोड कौतुकात, गर्जनामध्ये याच्यामध्ये अडकून पडू नका. आणि या बौद्ध धर्माचा वेगळ्या अंगाने आता विचार करणे तर समाज मन जागरूक होत आहे. समाज जर एकसंघ झाला असेल, जाती प्रथा, बाबासाहेबांचे स्वप्न आहे की जातीविहीन समाज भारतामध्ये निर्माण व्हावा, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या न्यायावर समाजाची पुनर्रचना व्हावी, ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना जर यशस्वी करायची असेल तर याच मार्गाने आपल्याला जावं लागेल. मला वाटतं की यापुढे मी अधिक काही जास्त बोलत नाही आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.